नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत। यापैकी एक सोमवार तर आपला करून झाला आहे। तर बघा, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मुठभर धान्याचा अभिषेक हा केला जातो आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्य सुद्धा वेगवेगळं असतं। या धान्याला शिवामूठ असं म्हटलं जातं। यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्या दिवशीचे पुत्रदा भागवत एकादशी सुद्धा आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावणी सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो। मग आता करायचं काय? त्याचप्रमाणे या सोमवारची शिवामूठ नक्की कोणती, ती कशी व्हावी? पहिला सोमवार जर करायचा राहिलेला असेल किंवा पहिला सोमवार तर केला पण संकल्प हा राहून गेला, त्याचबरोबर अव्ययतेने शिवामुठीचा कोणता मंत्र म्हणावा, या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, 24 तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि यंदाची शिवामूठ आहे तिळाची। शिवामूठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाईल, पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशी सुद्धा आहे। मग उपवास कसा करावा, कधी सोडावा ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत। पण त्या अगोदर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी या संदर्भातील माहिती जाणून घेऊया। बघा, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जशी आपण घरच्या घरी आपल्या देवघरातल्या शिवलिंगाची किंवा स्वतःच्या हाताने मातीचं किंवा वाळूचं, ज्याला पार्थिव शिवलिंग म्हटलं जातं, तर त्याची श्रद्धापूर्वक पूजा केली, त्यावर शिवामूठ वाहिली, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारची ही पूजा करायची आहे। फक्त शिवामूठ ही वेगळी असेल। बघा, पहिल्या श्रावणी सोमवारी सोमवारप्रमाणेच याही सोमवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करावी। दिवसभर उपवास करावा। साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता, बटाट्याचे पदार्थ खाऊ शकता, मीठ घालून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतात। फळं खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता। फक्त गोड पदार्थावर उपवास करू शकता, पण या उपवासामध्ये भगर अजिबात खाऊ नका। आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल पूर्वपार चालत आलेली, तर या उपवासाची त्याप्रमाणे तुम्ही उपवास केला तरी देखील काही हरकत नाही। आता पूजेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यांना अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचा अभिषेक करून शिवामूठ वाहणं शक्य आहे त्यांनी त्या वेळेत करावं। ज्यांना अगदी सकाळी देवपूजेची वेळ साधता येईल, त्यावेळेस पूजा करता येईल, तेव्हा केली तरीही चालेल, किंवा अगदी शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा, संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळेस शिवलिंगाची पूजा करा। प्रदोष काळामध्ये शक्य झालं नाही तर रात्री म्हणजे 9च्या आसपास जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा शिवलिंगाचा अभिषेक करा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। आता बघा, या दुसऱ्या श्रावण सोमवारला एकादशी व श्रावणी सोमवारचे असे 2 उपवास एकत्र आले आहेत। तर मग हे दोन्ही उपवास आपण कसे सोडायचे ते देखील पाहूया। आता करायचं काय? अगदी सोपं उत्तर आहे। त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावणी सोमवारी भगर चालत नाही। भगर इतर वेळेस आपण उपवासाला खातो, बरोबर? एकादशीच्या उपवासाला भगर चालते, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही आणि म्हणून तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे, जसा तुम्ही नेहमी उपवास करता फराळाचे पदार्थ वगैरे खाऊन। पण संध्याकाळच्या फराळात मात्र भगर खायची आहे, म्हणजे भगरीवर तुम्ही श्रावणी सोमवार सोडणार आहात। मग तुमची एकादशी सुद्धा मोडणार नाही, कारण एकादशीला तर भगर चालते। म्हणून दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकता, जसा उपवास इतर दिवशी करता तसा करू शकता। प्रश्न फक्त आहे की दोन्ही उपवास एकत्र कसे घडवायचे, तर तो संध्याकाळी भगरीवर सोडायचा, शिवपूजन झाल्यानंतर भगर खायची, म्हणजे श्रावणी सोमवार सोडल्यासारखं होईल, पण तरीसुद्धा एकादशी मात्र मोडणार नाही। त्याचप्रमाणे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी संकल्प करायला जमला नाही किंवा पहिल्या सोमवारी करणं झालं नाही तर त्यांनी या दुसऱ्या सोमवारी संकल्प करून मग पूजेला सुरुवात करावी। त्याचप्रमाणे ज्यांना पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहता आले नाही त्यांनी या सोमवारी नक्की काय करायचं आहे की एक सोमवार जास्त धरायचा आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन पाहायला मिळेल। आता शिवलिंगाला आपण सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर आपण पूजेमध्ये घेतलेलं एक तर दूध, दही किंवा पंचामृत याचा अभिषेक करून घ्यायचा। पुन्हा एकदा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं, कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं, किंवा तुम्ही फक्त भस्म लावला तरीही चालेल, अष्टगंध तुमच्याकडे असेल तोही लावला तरी पण चालेल। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक पांढरं कापड पाटावर किंवा चौरंगावर अंथरून घ्यायचं, त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे। तुम्ही स्टीलचं ताट घेतलं किंवा परात घेतली तरीही चालेल, म्हणजे काहींकडे वस्तू उपलब्ध नसतात, मग मनामध्ये संकोच बाळगू नका। तर बघा, ताटामध्ये शिवलिंग ठेवण्यापूर्वी आपण थोड्याशा अक्षता ठेवायच्या, किंवा तुम्ही बेलपत्र, जी आपली सुलट बाजू असते बेलपत्राची, त्या बाजूने करून बेलपत्र ठेवून त्याच्यावर शिवलिंग ठेवलं तरीही चालेल। त्यानंतर शिवलिंगाला आपण पांढऱ्या रंगाचा धागा किंवा कापूस अर्पण करायचा आहे। एक
बेलपत्र पालतं करून व्हायचं आहे. तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते मागच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही? शिवलिंगामध्ये फक्त भगवान शिव नाही आहेत, तर त्यांचा संपूर्ण परिवार बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये श्री गणेश भगवान तर येतातच. तर गणेश भगवानांना दुर्वा चालतात, तसेच शिवलिंगालाही दुर्वा चालतात. महादेवांना सुद्धा दुर्वा प्रिय आहेत, कारण आपण पत्री पूजा करतो. बघा हरतालिकेच्या वेळेस तर तेव्हा महादेवांची पूजा करताना ज्या पत्री व्हायला जातात त्यामध्ये दुर्वांचाही समावेश होतो. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाची निळी फुलं, नाहीतर मग सध्या कोणतीही जी फुलं असतील ती तुम्ही शिवलिंगाला वाहू शकता. मिळालं धोत्राचं फळ, फूल, बेलाचं फळ हे तुम्ही भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करत शिवलिंगावर वाहिली जातात. बघा मुख्याने पूजा करू नका. दरवर्षी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाची शिवामूठ वाहिली जाते. तर याही वर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी हे व्रत करत असताना शिवामूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य व्हायचं आहे. तरी ते एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्रत आपण सर्वजण एक तर उद्देश ठेवून करतो की भगवान शिवशंकराच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, घरामध्ये सुख समाधान नांदावं, किंवा सौभाग्यवती महिलांचं सांगायचं झालं तर अखंड सौभाग्य प्राप्त म्हणून या शिवशंकरांचा आशीर्वाद मागत असतो आणि शिवलिंगावर शिवामूठ वाहत असतो. त्यामुळे इथे आपल्याला काळे तीळ नाही तर पांढरे तीळ शिवलिंगावर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे. इथे जर आपण पितृकार्यासाठी ही पूजा केली असती तर नक्कीच आपल्या सर्वांना शिवलिंगावर काळे तीळ सुद्धा वाहता आले असते. तर एवढा फक्त फरक लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे शिवलिंगावर पांढरे तीळ शिवामूठ म्हणून व्हा. आपल्या उजव्या हातामध्ये एक मुठभर एवढे पांढरे तीळ घेऊन त्यावर थोडेसे पाणी शिंपडून उभी मूठ करून शिवलिंगावर धरायचे आहे आणि ते तीळ शिवलिंगावर हळूहळू मुठीतून सोडताना म्हणावं, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची, जावांची, नंदांची, भरतरांची नावडती आहे ती आवडती कर रे देवा. आणि हे सगळं तीळ वाहून द्यावे. आणि सौभाग्यवती महिलांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही विवाहित पुरुष असाल, अविवाहित मुलं मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो ते तुम्ही असाल, किंवा मग तुमचं लग्न झालेलं असेल, तुमचे पती आता हयात नाहीयेत, म्हणजे काय तुम्ही ब्रह्मचार्याने आहात, तर अशा सर्वांनी हा मंत्र म्हणता येणार नाही. तर मग तुम्ही काय म्हणायचं आहे, तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, या पद्धतीने तुम्हाला मंत्र म्हणता येईल. तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकले नाहीत, म्हणजे तुमच्याकडून पूजा झाली नाही किंवा मग तुम्ही शिवामूठ वाहू शकला नाही, तर मग काय करायचं, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम शिवलिंगावर तांदूळ ही शिवामूठ अर्पण करायची आहे, कारण पहिली शिवामूठ तांदळाची असते म्हणून. आणि त्यानंतर मग दुसरी पांढरे तीळ ही शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. एकदम तुम्ही शिवामुठीचा मंत्र देखील म्हणू शकता सांगितल्याप्रमाणे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला जास्त सोमवार करण्याची देखील गरज पडणार नाही, कारण जेव्हा आपल्याकडून असं काही होतं की आपल्याकडून पहिला सोमवार राहून जातो तर मग आपण दुसऱ्या सोमवारी त्या 2 शिवामुठी वाहून द्यायच्या असतात. फक्त जेव्हा आपल्याकडून शेवटच्या सोमवारी असं झालं की आपल्याला काही कारणामुळे पूजा करता आली नाही किंवा शिवामूठ वाहता आली नाही, तर मग त्यावेळेस आपण जास्तीचा सोमवार हा करू शकतो. बघा एकदा की शिवामूठ वाहून झाली की शिवलिंगाला आपण धूप दीपाने वळून घ्यायचा आहे. एका हाताने घंटी वाजवायची, म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हातामध्ये दीप अर्थात दिवा पकडायचा आणि त्याने वळून घ्यायचं. आपण दही भाताचा, खडी साखरेचा किंवा पंचामृताचा नाही तर मग फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकतो आणि नैवेद्याच्या शेजारी पाणी देखील ठेवायचं आहे. आता बघा दुसरा श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकता. कशा प्रकारे, तर सकाळी भगवान शिवशंकरांची शिवामुठीची पूजा तुम्ही कराल तेव्हा पांडुरंगाची पूजा देखील तुम्ही करायची आहे. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवघरात जो छोटा बाळकृष्ण असतो तर त्या बाळकृष्णाची पूजा सुद्धा भगवान शिवशंकरांसोबत करायची आहे. महादेवांची काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार आहात तर त्याबरोबर हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम अशी पांडुरंगासाठी अर्थात विष्णूसाठी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकता. फार काही वेगळं करायचं नाही, जशी नेहमी पूजा करतो श्रावण सोमवारची तशीच करायची. पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच करायची आहे. फक्त उपवास सोडताना फरक लक्षात घ्यायचा. बाकी तसंही श्रावण सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो, त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी म्हणण्याचा प्रश्न येत नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात अशी सुद्धा शंका आहे की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे, तर त्या दोन्हीपैकी कुठली एकादशी धरायची. तर अर्थात 24 तारखेचीच एकादशी आपल्याकडे केली जाते. स्मार्त एकादशी जी आहे तर ती संन्यासी लोक करतात. हे व्रत करत असताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी सांगते की ज्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही, ते म्हणजे तुम्ही व्रत सुरू करण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांचा किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन मगच पूजेला सुरुवात करावी. त्याच्यानंतर ही पूजा, हे व्रत जेव्हा आपण करतो
तर एकदा की शिवामूठ वगैरे वाहून झाले की त्यानंतर लगेच तुम्ही शिवामुठीची कहाणी वाचून घ्यायची आहे किंवा दिवसभरात म्हणा, नाहीतर मग संध्याकाळच्या वेळेस का होईना तुम्ही आवर्जून ती कहाणी वाचायची आहे. त्याचबरोबर पुढच्या महत्त्वाची गोष्ट ही आहे की शिवपूजा ही कापूर आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा करताना किंवा त्यांची लवथवती विकराळ ब्रह्मांडी माळा ही आरती करताना कापूर आरती आवश्यक लावा. गळती ही शिवलिंगावर ठेवावीच लागते का? तर घरी पूजा केल्यावर तर अजिबात नाही. तुमच्याकडे असेल तर ठेवा, नसेल तर नाही ठेवली तरी देखील चालेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर शिवलिंगाला स्नान घालायचं. शिवलिंग व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचं. चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा. शिवलिंग देव्हाऱ्यामध्ये आपण ज्या जागेवर नेहमी ठेवतो तर तिथे स्थापन करून घ्यायचं. आणि जे काही निर्माल्याचं साहित्य असेल, मग ते शिवामुठीचं धान्य असेल, त्याचबरोबर पानं असतील, फुलं असतील, तर मग हे सगळं आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं किंवा एखाद्या झाडाखाली टाका. तर अशी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा, त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे उपवास कसा केला पाहिजे जेणेकरून दोन्ही उपवासाचे तुम्हाला लाभ मिळतील, तसेच इतरही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.